कार्यक्रमात काय लक्ष द्या नाही म्हटलं आवाज दिला आपण आता येथे जमलेलो विखरणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर. येथे सोमनाथ शेलार यांनी उपोषणासाठी बसलेले असताना कशासाठी उपोषणाला बसले आपण त्यांना विचारूया. श्री सोमनाथ बबन शेलार राहणार विखरणी गावचे उपकेंद्र आरोग्य केंद्र. तर याचं निकृष्ट काम चालू असल्यामुळं बऱ्याच वेळेस मी लेखी तक्रार केली, पण कोणी साहेब लोकांनी त्याची काही दखल घेतली नाही. त्यामुळं मला उपोषण करण्याची वेळ आली. पण त्यांना राजकीय क्षेत्रात दबाव असल्यामुळे त्यांनी याची दखलच घेतली. याच्यावर लवकरात लवकर दखल घ्यावी अशी अपेक्षा आहे. तुम्ही कोणाकडे तक्रार केली होती याबाबत? पंचायत समितीचे आपले अभियंता, गट विकास अधिकारी, आपले जिल्हा परिषद नाशिक शिव मॅडमला केलं तर तशी काही तक्रार नाही तिने नोंदवली नाही, काही केलंय नाही. म्हणजे काम कशा प्रकारे, म्हणजे काय नेमकं त्या कामाचं म्हणजे निकृष्ट, म्हणजे कुठल्याही खालचं जे स्लॅबपासून खाली काम आहे त्याची कुठलीही बी म्हणजे काही कामातच नाही ते खालचं खायचं. म्हणजे साधारणपणे खाली जो स्लॅब त्याच्यावर उभा राहणार तो पूर्णपणे चुकीचा असं बनवलेलं आहे. त्याला ब्रेकर देऊन मी त्यांना आपले बीम उभे नाही केलेले, ब्रेकरचे त्यांनी भरलेले आहेत. ठीक आहे. किती लाखाचं काम आहे? 76 लाखाचं काम. 76 लाख. 76 लाख. मग प्रशासनाने काहीच दखल? काहीच नाही. तुम्हाला काही लेखी आश्वासन काहीच वगैरे? नाही. त्यामुळे गेलो पोस्ट मला रिटर्न द्यायचे, त्याच्या विरुद्ध काही आले नाही, कोणी माझ्याकडे गेलं. यापुढे आता तुम्ही उपोषण चालू ठेवणार? हो चालू ठेवणार. जोपर्यंत निर्णय लागत नाही त्याच्यावर तोडगा निघत नाही चालू.